नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मऊसूत अशी इडली. तर प्रथम इडलीसाठी एका पातेल्यामध्ये आपण 2 वाटी तांदूळ घेणार आहोत. तर त्यामध्ये आता उडीद डाळ ही पाऊण वाटी घालून घेऊया आणि आता 4 चमचे साबुदाणा टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित असे 2 ते 3 वेळा स्वच्छ असे पाण्याने धुवून घेऊयात. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहे. तर यामध्ये आता आपण एक पाऊण वाटी पोहे टाकून घेऊयात आणि याला देखील व्यवस्थित असे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आता यामध्ये आपण 2 तांब्या पाणी घालून घेऊन याला 9 तास भिजण्यासाठी ठेवून देऊयात. आता येथे 9 तास झालेले आहेत. तर आपण हे सर्व मिश्रण आता मिक्सरला वाटून घेऊयात. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याला व्यवस्थित अशा रीतीने वाटून घेऊयात आणि आता याला असेच रात्रभर तसेच ठेवून देऊयात. तर आता तुम्ही येथे पाहू शकता आपले पीठ हे किती छान अशा प्रकारे फुलले आहे. तर यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात आणि हे मीठ घालून व्यवस्थित असे सर्व मिश्रण कालवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला किती छान अशी जाळी आलेली आहे. आपले पीठ छान अशा प्रकारे फुलले गेलेले आहे. आता येथे आपण इडलीच्या साच्याला असे तेल लावून घेऊया आणि या साच्यामध्ये इडलीचे पीठ हे व्यवस्थित भरून घेऊया आणि आता इडलीच्या भांड्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घेऊन त्याच्यात चिंच घालून घेऊयात. आता इडलीचे सर्व साचे यामध्ये अशा रीतीने ठेवून घेऊयात. आता येथे आपल्या इडलीच्या भांड्याला अशा रीतीने झाकण लावून 15 मिनिटे आपण ही इडली व्यवस्थित अशी शिजवून घेऊयात. तर आता तुम्ही पाहू शकता आपली इडली ही अशा छान अशी शिजलेली दिसतीये. आता येथे आपली इडली ही 15 मिनिटात तयार आहे. पाहू शकता आपली इडली ही किती छान अशी शिजलेली आहे आणि किती मऊसूत झालेली आहे. तर रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.